हाय गाइस, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते अभिमन्यू कॉर्नरवरून. आलतो असाइनमेंटचे प्रिंट घ्यायला. प्रिंट घेतल्यात असाइनमेंटच्या. बघू प्रिंट. अभ्यासाचं आहे गाइस. लय दिवसात तुम्हाला पहिल्यांदाच तुम्हाला मी अभ्यासाचं दाखवलं काहीतरी. काय विषय चाललोय आता कॉलेजच्या दिशेनं असाइनमेंटचे प्रिंट घेऊन डायरेक्ट असाइनमेंटवरती चिटकवायचे आणि कॉलेजला जायचं. चाललोय आता डायरेक्ट. लय दिवसात तुम्हाला काहीतरी अभ्यासाचं दाखवलं. मला बरं वाटलं. तुम्हाला बी मी अभ्यास करतोय बघून तुम्हाला पण बरं वाटलं असेल. काही विषय नाही. तिघं बी अभ्यास करतोय असं काही नाही. मी एकटाच करतोय. तिघांचे बी असाइनमेंटचे घेतले. असाइनमेंटवरती आता पेस्ट करायचं आणि असाइनमेंट सबमिट करून टाकायची असा विषय. आता असाइनमेंट तर सबमिट करावीच लागेल. कॉलेजवाल्यांना ती करायलाच लावली कंपल्सरी. चालते. असाइनमेंट सबमिट करतो. कॉलेजला जातो. आधी कॉलेजला जातो, मग असाइनमेंट सबमिट करतो. मेसला आत्ता जेवण केलं. उशीर झाला तर मग म्हटलं मेसला जेवणच करून जावं, कारण कॉलेजमध्ये परत उशीर झाला तर काही सांगता येत नाही. त्यामुळं जेवण केलं. आता चाललो कॉलेजला थेट. चालते गाईज, बाय. भेटतो तुम्हाला असाइनमेंट सबमिट केल्यानंतर ना. बाय. गाईज आलोय. केस वगैरे कट करून काय विषय नाही, पण एक सीन झालाय. सीन असं झालाय की त्याला म्हणलेलं मिशी जरा बारीक कर. हे मिशी जरा बारीक कर. त्याने बारीक करायच्या ऐवजी त्याने असं इथनं असं बारीक करायच्या ऐवजी त्याने सगळीच बारीक केली. बघ कसं दिसतंय आता. चेक करा आणि मला कमेंट मध्ये सांग कसं दिसतंय. बारीक अशी चांगली दिसते का कसं दिसतंय. आधीच चांगली दिसत होतं. जाऊ दे आता, काय एकदा कट झालंच. एकदा कट झालंच. आपण काय आता करू शकत नाही त्याला. असा विषय. चेक करा कसं दिसतंय. चालते. त्या दिवशीच कटिंग केलं ते पुण्याला जायच्या आधी. म्हटलं आत्ता नव्हती करायची, पण परत म्हटलं उद्या डेज आहेत. फोटो वगैरे तसे आपल्या राहतात डेजचे आठवणीत, मेमरीत आपण स्टोअर करतो, सेव्ह करतो. त्याच्यामुळे म्हटलं कट करून घ्यावेत. थांबलो इथं मॉलच्या समोर. मागं तुम्हाला दिसत असेल पुष्पा. दुसरं कुठलं आहे, आझाद. 2 पिक्चर चालले तर कुठला इमर्जन्सी एवढं दिसते. मार्को बिर्को पण आहेत, पण काय माहित मार्कोचं काय झालं. घेतले आमच्यातले ऋषी गेलते बघायला मार्को. तिथंच त्यांच्याकडनं घेतला रे होते. म्हणले काय नुसतं हाणामारीच आहे, काय विषय नाही, म्हणून गेलो नाही. तसा टाइम वेळ बी भेटला नाही मार्कोला जायला. भेटला वेळ तर नक्की मार्कोला जाईल. तुम्हाला पण रिव्ह्यू देईल, काय विषय नाही. चालतंय. कमेंट मध्ये नक्की सांग कसं दिसतंय, काय कसं आपलं कसं तरी दिसतंय. म्हणजे मला तसं मी डेजला नाही जात म्हणून कसं तरी दिसत असेल तर. मला वाटतं शेव केल्यानंतर जर चांगलं दिसेल असं वाटतंय. शेव करतो मी उद्या तुम्हाला, मग दाखवतो. चालतंय. बाय. गायचं तर मॅगडीला काही विषय नाही. रेडी झाली सगळी. आणि नवीन खरेदी इन द ग्रुपमध्ये नवीन खरेदी झाली. क्रॉक्सची नवीन एंट्री झाली. क्रॉक्स बघा. क्रॉक्स कसे आहेत. धमकी क्रॉक्स दाखवू दे. क्रॉक्स बघा, नवीन खरेदी झाली ग्रुपमध्ये. तुम्ही ओळखा कोणी केली असेल खरेदी. खरेदी झाली ग्रुपमध्ये न्यू क्रॉक्स एंट्री झाली. कितीचे आहेत? कितीचे आहेत? 1600चे क्रॉक्स आहेत. 1600 म्हणजे 1600 ऋषीबाईंनी खर्च केलेला आहे. ऋषीबाईंचा त्या हातवरती क्रॉक्स घेतल्याबद्दल संध्याकाळी डीजे नाईट पार्टी आहे 704 श्रीपुरमवर. डीजे ऋषी चालते. जातो मॅडला थेट. मी एकटाच चाललोय, काय विषय नाही. आज पाटलाच पण ऑफ आहे आणि बाकी ओमकारचं पण ऑफ होतोय.
तुम्हाला VIP वाटला चालते. उद्या कॉलेजच्या तुम्हाला सांगायचं राहिलं, उद्या कॉलेजचे आपले डेज सुरू होणार उद्यापासून. ट्रॅडिशनल डे उद्या नाही, उद्या टाय डे, परवा ट्रॅडिशनल डे, मग बॉलिवूड डे असंच आहे ना. परवा दिवशी कुठला डे? उद्याच तर माहिती. उद्या टाय डे, ट्रॅडिशनल डे, बॉलिवूड डे असं असतं. इकडलं तिकडलं इकडं, त्याच्या पलीकडे काय होत नाही. 3 दिवस असतात. आज स्पोर्ट्स सगळे संपले आणि असा विषय सगळे. मग शॉपिंग काय करायची राहिलीच आहे. शॉपिंग करायची राहिलीच आहे. जाऊ द्या, पण तुम्हाला डायरेक्ट सकाळी दाखवतो. डायरेक्ट टायमिंगला रेडी लुक, आपला लुक कसा आहे तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ट्रेटमध्ये. हां चालते गाईज, बाय गाईज. तुम्हाला डायरेक्ट सकाळ आता सकाळ लुक म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये असतात. ते लगेच घ्यायचं पुढं बघचा लुक कसा आहे. हां लगेच नसतं ते येऊन पुढचा ब्लॉग, उद्याचा ब्लॉग. चालते, जातो सगळं. झालं जळालं नाही, जळाले काहीतरी जळाले. हे यार जळाले, काय जळाले? हे यार जळाले कॉलेज काहीतरी जळाले. हे यार जळालं नाही गाईज. ही मच्छरचा दोर आहे, मच्छरचा गाईज. आता आलतो A1 बारामतीचा चहा. A1 चहा लागला. A1 बारामती टेस्ट केलं. A1 बारामती चहा मस्त आहे. चहा काही विषय नाही. काकांकडे चहा पहिले बिस्किट लागले. 2 3 4 पहिले 4 मागणं 4 आता 2 मस्त आहे गाईज. तुम्हाला पण यायचं असेल तर बिस्किट 2 पंचायत समिती समोर आहे. पंचायत समिती समोर A1 चहा. टोपीवाले काका आहेत, त्यांच्याकडे या. चहा बी प्या, काही विषय नाही. कधी बी या. दिवसभर चालू असतं, रात्रीच्या बंद होतं. 9ला बंद होतं, 9च्या आसपास. चालते काय. बारामतीचा A1 चहा नावच आहे चहाचं. A1 बारामतीचा चहा असं. नक्की या, एकदा विजिट करा. माझं नाव सांगा. ती मला ओळखणार नाही तरी पण माझं नाव सांगा. चालते. बाय गाईज. चहा मस्त आहे. त्यासोबत बिस्किट पण एन्जॉय करा आणि टोस्ट पण आहे त्यांच्याकडे. टोस्ट पण एन्जॉय करू शकता. बाय गाईज. सुप्रियाताईंचं आगमन झालं आपल्या ह्याच्यामध्ये मॅगडी. मन झालेलं त्याचं जरा बातचीत झाली, बोललं झालं ना. आता तर चालले पण काही विषय नाही. या मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल तुम्ही, सुप्रियाताई सुळे आपल्या मॅगडीमध्ये आल्या त्या भेट द्यायला. तिकडचं काय टी व्ही काढायचं? कुठं पाणी देतं? तिथं पाणी नाही आहे गाईज. पाणी तिथं यायला पाऊस काय झालेला नाही, त्यामुळे तिथं पाणी यायचा संबंध नाही गाईज. विषय काय आता रे? हां तुला नाही येत. विषय काय, मग सुप्रियाताई सुळे आल्या त्या. हां ते विषय सांगत होतो. त्या आलत्या, एक मिनटा तुम्हाला प्रॉपर लाईटमध्ये येतो. हां त्या आलत्या हे एवढ्यासाठी की त्यांनी त्यांचे ड्रायव्हर आणि PA ह्यांच्या फॅमिलीसाठी फ्री मील केली. त्यांनी मीलचे पैसे आधीच पे केले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला सांगितलं ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस ते कॉल करतील, त्यांना ती मील फ्रीमध्ये द्या. मग त्यांनी काहीही घेऊ द्या, कोणतीही मील घेऊ द्या, त्यांनी असं पेमेंट करून ठेवलं बड्डे पार्टीसाठी. असं तेवढ्यासाठी त्या कॉल करून पण त्या सांगू शकत होत्या की असं करा, बुक करा, नाही का, त्यांना पे करा, मी पेमेंट करते, असं तसं सांगू शकत होतं कॉल करून. पण त्यांनी तसं केलं नाही. त्या डायरेक्ट स्वतः आले इथं. त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की असं पेमेंट घ्या त्यांच्याकडनं पेमेंट ना घेऊन मी पे करते, असं एवढं. ते त्यांच्या PAची आणि त्यांच्या ड्रायव्हरची, म्हणजे त्यांच्या ड्रायव्हर लोकांची, त्यांच्या स्टाफची ते काळजी करतात. म्हणजे फक्त त्याच नाही तर पवार फॅमिली सगळीच तशी करतात. त्यामुळे पवार फॅमिली नाही का, राजकारण सोडून एक ते नातं पण लोकांशी जपतात. तेच मला आवडतं. म्हणजे राजकारण तर राहू दे, राजकारणाचा आपला जास्त त्यांचा काही संबंध नाही, पण त्यांचा आणि असं जे माणसं जपतात ते मला ती बाजू त्यांची आवडती. त्यामुळं त्यांच्यासाठी एक लाईक. आणि मला ते पटलं त्यांचं की
ते डायरेक्ट आलं. डायरेक्ट त्यांनी सांगितलं, मी समोरच त्यांची उभं होतो, त्यांची मीच हे केलं, सरांना वगैरे कॉल केला, सरांना बोलवलं, त्यांना सांगितलं असतं असं. त्यामुळे त्यांना मी जास्त व्लॉगमध्ये घेता येतं. समोर ते असल्यामुळे समोर कसं कॅमेरावर चालू करायचं, समोर कसं उघडायचं. आणि आमची एक पॉलिसी पण आहे की कॅरी करायचं नाही फोन चालू असताना, म्हणजे ऑन ड्युटी शिफ्ट चालू असताना असा विषय. त्यामुळे मी तिचा फोन पण काढू शकलो नाही. मग शेवटच्या गेल्यानंतर ना मी फोन आणला आणि रेकॉर्ड केलं जाताना त्यांचा. असा सीन झाला. बरं झालं ते सगळं जाऊ द्या. आज त्यांची भेट झाली. आणि दुसरं म्हणजे आता उद्यापासून डेज आहेत कॉलेजचे. तुम्हाला मी जसं दुपारी म्हणून बोललो होतो, उद्यापासून डेज आहेत कॉलेजची. उद्या डे आहे पहिला, मला वाटतं टाय डे. आपल्यासाठी डे काय नसतं, आपल्यासाठी फक्त 3 दिवस असतात. एक ट्रॅडिशनल त्यातला आपण मानतो आणि एक फॉर्मल मानतो. एक असतो ते आपल्यासाठी असंच असतो. आपल्या मनाला आलं का नाही, ठेवणीतला शर्ट काढायचा, ठेवणीतला एखादा ठेवणीतला जुना शर्ट काढायचा, जुना म्हणजे चांगला नवीन शर्ट काढायचा, पण ठेवणीतला आपण नाही का दर्जाचा शर्ट जो की आपण ठेवला असतो घालायसाठी, तो शर्ट काढायचा आणि तो घालायचा. असं सीन करायचा. तो शर्ट आता आपण काढायचा शेवट तिसऱ्या दिवशी तो काढायचा. पहिल्या दिवशी जरा साधी, दुसऱ्या दिवशी ट्रॅडिशनल, तिसऱ्या दिवशी तो असं काढत घालायचं. असा विषय नाही. तर मग त्यांच्यानुसार जर करत बसलं तर एक दिवस टाय लावायला लागेल, एक दिवस ट्रॅडिशनल, एक दिवस बॉलिवूड थीम बीम तसलेले डोक्याला झंझट करायचं नाही. आपल्याला वाटेल ते घालायचं, काही विषय नाही. हीच तुम्हाला सांगायचं होतं. डेजचं प्रिपरेशन मी काहीच केलं नाही. माझ्याकडे आधीच लोफर शूज होता, तो शूज आहे. परत पॅन्ट एक आहे. परत शर्ट तर मला माहिती आहे, मी एक नियोजन केलं आहे, म्हणजे माझंच आहे, तो घालायचा आहे. उद्या सकाळी इस्त्री वगैरे करून ठेवला आहे, काही विषय नाही. दुसरं नाही काय मग बाकी काहीच नाही, एवढंच आहे. चालते मग, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो उद्याच लुक उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून तुम्हाला काय सांगायचं होतं, चलते गायस आता डायरेक्ट रूमवर जाऊन भेटू. ठीक आहे गायस.